Sunrisers Dapoli won the toss and elected to field first. दापोली 11 टीम बॅटिंग करताना दिसू शकेल. बॅटिंग मध्ये खूप खोली आहे. चला मैदानाच्या आतमध्ये समीर सावंत आणि त्याचबरोबर दापोलीकरांच्या गळ्यातली ताईत म्हणजे जतीन सालगावकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. असला मॅचला प्रारंभ होईल. आपण पाहताय तर सम्राट युवा संघटना दापोली सामाजिक संस्था यांच्या वतीनं आपण पाहताय तर छत्रपती सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्ताने विश्वरत्न कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्तानं आपण हा सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 आणि त्याचबरोबर दापोली क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने संपूर्ण स्पर्धा दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पार पडते. सलामीवीर फलंदाज दापोली 11 या टीम कडून आपण पाहताय. ज्या खेळाडूला आपण बघतोय तर सिक्सर किंग या नावाने संबोधित केले जाईल हा फलंदाज समीर सावंत. कालच्या दिवसामध्ये आक्रमण करत असताना या मैदानामध्ये इतिहास रचला खेळाडूने. सर्वात जलद गतीचा अर्धशतक आणि त्याचबरोबर 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम समीर सावंतच्या नावावरती नोंदवला गेलेला आहे. आजच्या दिवसामध्ये देखील एक मोठा इतिहास आपण पाहिलाय की गोलंदाज सनरायझर्स दापोली या टीमचा जो सुहेल आहे त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. ही स्पर्धा ऐतिहासिक बनत चाललेली आहे. पहिला चेंडू यॉर्कर लाईनची डिलिव्हरी होती जिथे गोलंदाज आपण अल्पेशला पाहिलं. पहिला सुरेख चेंडू टाकलेला आहे. पहिलाच बॉल 1 रन्स आणि त्याचबरोबर मिस्टर समीर सावंत दापोली 7 डेव्हिड वॉर्नर. समीर सावंत या नावाची चर्चा आपण करत राहिलोय. दापोलीचा डेव्हिड वॉर्नर समोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय तर अल्पेश असेल. RGCR या एंड कडून गोलंदाजी करताना आपण पाहूयात. अल्पेश गोलंदाजी करेल. आणि त्याचबरोबर दोन टीम मध्ये क्वार्टर फायनलची मॅच जिंकणारा संघ सरळ सेमीफायनल साठी या अवेला स्विच हिट. पहिल्याच बॉलवरती अवेमध्ये बॉल आहे आणि इथे कॅच पकडली आहे मिस्टर सॅम सावंत. गोल्डन डक बनतोय. अल्पेश कमाल धमाल बेमिसाल आउटस्टँडिंग बॉलिंग. धन्यवाद 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 धन्यवाद. आता मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जो चाललाय
ज्या खेळाडूला मिस्टर DPL आणि त्याचबरोबर मिस्टर DCL या नावानं संबोधित केलं जाईल आणि मिस्टर कन्सिस्टंट या नावाने देखील आपण संबोधित करत राहतोय। हा फलंदाज म्हणजे साम्य पालकर क्रमांक 3 वरती आपण बघतोय आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेतात ॲडव्होकेट योगेशजी दांडेकर सर, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण करूया। दापोली 11 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल सुपर बॉल आहे, जोरदार अपील केली आहे आणि इथे मात्र काय बॉलिंग टाकली आहे म्हणजे सनरायझर्स दापोली या टीमचं गोलंदाजी हेच मोठं ब्रह्मास्त्र बनलंय। समीर सावंतला गोल्डन डकचा शिकार बनवलं होतं अल्फेशनं, आपण चर्चा केली कालच्या दिवसातला 6 मध्ये 6, परंतु गोलंदाज आपण देखील पाहताय समोर अल्फेश आणि देखील 6 मध्ये 6 विकेट्स घेतलेले आहेत। हा विक्रम मात्र एका गोलंदाजा विरुद्ध फलंदाजाचा होता, जिथे आपण पाहिलंय तर समोर थोडासा फंबल झाला, एक्स्ट्रा रन्स म्हणजे 2 असे खेळाडू होते ना, समोरच्या दिशेनं 6 बॉलमध्ये 6 विकेट्स घेणारा गोलंदाज होता आणि फलंदाज 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकणारा फलंदाज होता, परंतु बॅटल मात्र तिथे गोलंदाजानं जिंकलं आणि समीर सावंतला एकही रन्स न करता सरळ गोल्डन डक बनवलं आणि मैदानाच्या बाहेर पाठवलंय। आणि त्याचबरोबर दापोलीकरांच्या गळ्यातली ताईत म्हणजे जतीन सालगावकर मैदानाच्या आतमध्ये आहेत, जे आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये असतील। आज दापोली क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वातील यावेळेला चांगला स्ट्रोक, ट्रेडमार्क स्ट्रोक, चेंडू दन दन कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स। आणि धन्यवाद DJ, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एक ओव्हरचा खेळ समाप्त, लॉस ऑफ 1 विकेट 10 रन्स। आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध गायक, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अनिलजी जाधव सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय। आम्ही सरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे। त्याचबरोबर आदरणीय शैलेशजी कदम साहेबांचं देखील आगमन झालंय, मी त्या दोघांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे। करत आहोत आणि आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। आजच्या दिवसातील एकंदरीत ही क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहिली आहे, जिथे दापोली 11 विरुद्ध समोरच्या दिशेने आपण पाहतोय तर सनरायझर्स दापोली या 2 टीम मध्ये हे बिग बॅटल, मोठे युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय। इथे डीप स्क्वेअर लेगला आपण जर पाहायला गेलं तर केवळ 1 रन्स। आणि तिथे जतीन सालगावकर यांना आपण पाहताय तर समोरच्या दिशेने गोलंदाज, आपण गोलंदाजी मार्कवरती सुहेल, शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करताना आपण पाहताय तर गोलंदाज सुहेल असेल, ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये 5 विकेट घेतल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर जतीन सालगावकर, दापोलीचा सचिन तेंडुलकर या नावाने या खेळाडूला आपण संबोधित करत राहिलोय आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर अंपायर प्रभावित होणार नाहीत। इट्स अ फेअर डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, स्विच हिट लागवण्याचा प्रयत्न केला जात होता फलंदाज जतीन सालगावकर यांच्या माध्यमातून। सायंकाळच्या सत्राला आपण ही सुरुवात तर केली आहे,
परंतु अगदी कमालचं क्रिकेट आपल्या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. आपण प्रत्येक क्षणाक्षणाची वाट बघितली जाते की कोणता गोलंदाज कोणता फलंदाज कसं क्रिकेट खेळू शकेल. समोर सुहेलनं आतापर्यंत फलंदाजी करणारे जतीन असतील यांना थांबवले, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर अमेय पालकर, मिस्टर DPL, मिस्टर DCL अँड मिस्टर कन्सिस्टंट या नावानं आपण नक्कीच त्यांना संबोधित करत राहिलोय. येणारा पुढचा बॉल असेल. यॉर्कर लाईनचे डिलिव्हरी सुरेख अगदी जड मध्ये बॉल टाकलाय. सुहेल या गोलंदाजानं अगदी या संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनावरती अगदी राज्य केले. आजच्या दिवसामध्ये काय बॉलिंग टाकले भन्नाट. आता लेफ्ट हँडेड बॅटर असेल मिस्टर कन्सिस्टंट ऑन अ स्ट्राइक मार्क वरती अमेय पालकर. समोरच्या दिशेने गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टाकला जाईल. लेगस्टंपच्या खूप बाहेर डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. एक्स्ट्रा रन्स स्कोरबोर्ड पुढे सरकेल आणि धाव संख्या 13 लॉस ऑफ 1. कारण सुहेलनं आतापर्यंत गोलंदाजी तर सुरेख केली. मागची मॅच आपण जालगाव चॅलेंजर्सच्या विरोधामध्ये अगदी 23 धावांवरती ऑल आउट दिला होता जालगाव चॅलेंजर्सच्या. यावेळेला चांगला स्वीप स्ट्रोक. चेंडू चाललाय लॉंग लेग बॉन्डलाईनच्या बाहेर सीधा 6 रन. यावेळेला आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहिलाय. पण तो जोपर्यंत पकडेल थ्रो करेल तोपर्यंत अतिशय वेगाने 2 रन्स आपण कंप्लीट होताना पाहिलेत. अंपायरकडे जोरदार अपील केली जाते जतीन यांच्या माध्यमातून. परंतु आपण जर पाहायला गेलं सर ओव्हर स्टेप. On field umpire, stay your decision. It's a fair delivery. त्याचबरोबर दापोली 11चा रिव्ह्यू होता तो अनसक्सेसफुल आपण पाहतोय जिथे. आणि नक्कीच येणाऱ्या पुढच्या आपण पाहायला गेलं तर या इनिंग मध्ये तर रिव्ह्यू नसेल. राऊंड द विकेट. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा नो बॉल. डीप स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर सरळ 6+1 अशा 7 रन्स मात्र आता खात्यामध्ये जोडली जातील.
धन्यवाद धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. शैलेश पवार या एंडकडनं पुन्हा एकदा सोयल गोलंदाजी करतोय आणि त्या धावांचा ओघ आणि वेग वाढताना आपण पाहिलंय. अमिय पालकर तुटून पडलाय. प्रत्येक मॅच मध्ये हा खेळताना दिसला. खोलवरचा बॉल असेल, 100 सुपर क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून. म्हणजेच काय आपण पाहायला गेलं तर दापोली 11च्या देखील डगआउट मधून या क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण देखील ऐकलाय. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होईल. लॉस ऑफ 1 विकेट, 29 रन्स, 29 रन्स स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. आ 29 रन्स. आणि 2चा खेळ समाप्त झाल्यानंतर 29 रन्स सागर गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे अमिय पालकरच्या बॅटमधून. वेलकम सुस्वागतम छेरन. धन्यवाद डीजे. अमिय पालकर तुटून पडतो सागर मर्चंट या गोलंदाजाच्या विरोधात. ओहो काय बॉल आहे हा, सुपर बॉल टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी आहे. म्हणजे इथे लढताना आपण या खेळाडूंना देखील पाहिले, झगडताना देखील पाहिलेलं आहे. कारण म्हणजेच काय तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तू एक प्रयत्न अजून कर. पडला असला हजारदा पराभवाच्या भयानं रात्री, रडला असशील हजारदा पण झाले गेले आता विसर. मूठ मावळा अश्रूआवर, लक्षावरती रोख नजर. परंतु अजून एक तू प्रयत्न कर, परंतु अजून एक तू प्रयत्न कर. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायचे सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय देखील प्रगती होत नाही. याच दरम्यान आपल्या समवेत देखील या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नवाजभाई, यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करत आहोत या संकटच्या सत्रामध्ये. यावेळेला शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होतीये. परंतु तिथे जर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी फलंदाज अगदी चांगल्या कॉन्फिडेंटली दिसतो जतीन सालगावकर आहे. दुसऱ्या बाजूला सागर मर्चंडे कमी गतीचा बॉल टाकताना त्याला पाहिले. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतरला कमबॅक सुरेख आणून दिलाय. एक सिंगल आणि त्याच्यानंतरला बिंदी बॉल आलाय. जतीन सारखा आक्रमक फलंदाज झाला, अगदी तंत्रशुद्ध फलंदाज झाला, तिथे रोखण्याचं काम केलं. यावेळेला फुल टॉस बॉल आपण पाहतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. डीप स्क्वेअर लेगला 4 रन्स मिळतील. कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. इथे मात्र जतीन सालगावकर मैदानाच्या आतमध्ये देखील चांगली बॅटिंग करतायत. येणारे पुढचे चेंडू असतील जतीनच्या विरोधामध्ये काय बॉलिंग करेल बघावं लागेल. यावेळेला भिरकवायचं होतं, कमी गतीचा बॉल टाकलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे.
त्याचबरोबर गिमोणे गावचे या ठिकाणी आदरणीय अमितजी मोहिते साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याला मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचंय. अमित मोहिते सर, आपणास विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा. शेवटचा बॉल आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल यावेळेला. यस, स्विच हिट जिथे सक्सेसफुल आपण पाहिलं, परंतु सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी. 2च रन्स मात्र मिळून जातील. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3चा खेळ होतोय समाप्त. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट 42, 42 रन्स 3 ओव्हर नंतर. धन्यवाद धन्यवाद डीजे 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 थांबा. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपजी गंभरे सरांचं आगमन झालेलं आहे. मी सरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आपण आसनस्थ व्हा. तुमचं देखील आम्ही मनापासून खूप खूप हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 42 रन झालेले आहेत. म्हणजे दापोली 11 या संघाकडनं जर पाहायला गेलं तर सुरुवात थोडीशी खडतर होती आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त 12 रन्स आलेत. त्यानंतर पुन्हा एकदा षटक क्रमांक 14 अल्पेश गोलंदाजी मार्कवरती येईल. शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसू शकेल अल्पेश. तर समोर असेल मिस्टर कन्सिस्टंट, म्हणजेच काय येथे हा सुसंगत फलंदाज आमिया पालकर मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर या एंड कडनं लेफ्टी बॅटर्सला अगदी चांगली संधी मिळते की वाऱ्याचा वेग आणि त्याचबरोबर तुमच्या बॅटचं आणि चेंडूचा अगदी अचूक असं संगम झाल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो. आणि हेच आपण पाहिलंय. समोर गोलंदाज रावण विकेट बॉलिंग करेल. यावेळेला पुन्हा चांगला स्ट्रोक आहे. आमिया पालकरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आगमन केले. खरपूस समाचार, 6 धावा, षटकार. डीजे थँक्यू 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 डीजे धन्यवाद. अमिया पालकर ऑन फायर झालाय. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. प्रत्येक बॉलवरती तुटून पडताना त्याला पाहिलंय जणू काही इथे कुठेतरी बाउंड्री लाईनला आग लावली आहे. अशा प्रकारचे फलंदाज. यावेळेला फुल टॉस पुन्हा एकदा. चेंडू खूप उंच आहे आणि तेवढाच दूर देखील आहे. बॅक टू बॅक दुसरे षटकार पाहायला मिळतील. डीजे 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 धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं गेलं तर इथं दोन्ही संघ लढतायत. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठीच, लढाईला माझ्या अंत नाही, लढाईला माझ्या अंत नाही. आणि हेच तर आपण पाहिलं इथे या फलंदाज आमिया पालकरचं देखील शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेला सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सरळ चेंडू दणदणकर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा अमेय अर्धशतकाच्या जवळ आलेला आहे. 12 बॉलमध्ये 40 रन्स. अर्धशतकापासून तब्बल 10 रन्स दूर आहे. स्पर्धेतला पुन्हा एकदा या ठिकाणी अर्धशतक झळकावलं जाईल का हो. यावेळेला फाईनला पॅडल स्ट्रिप, चेंडू आउट ऑफ द पार्क. ये देखो 6 रन. कम ऑन डीजे. डीजे आपण पाहायला गेलं तर आता 4 रन्स दूर असेल अर्धशतकापासून. इथे शरीरापासून दूर आणि चेंडू दणदण करत चालले सीमारेषेच्या दिशेनं. या बॉलवरती कदाचित मात्र आणि येस ऍब्सोल्युटली 4 रन. आमिया पालकरचं या ठिकाणी आपण बघतोय
50 रन्स कंप्लीट. चला बल्लावरती करायचं, बाट वरती करायची आहे. 14 बॉल मध्ये 50 रन्स. धन्यवाद डीजे, धन्यवाद 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 डीजे. थांबा थांबा. बघा पहिल्या 14 मध्ये 50 आपण पाहिलं गेलं तर समीर सावंत यांनी ठोकले होते. त्याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये मनोज मोहितेने 14 बॉल मध्ये 50 आणि इथे आमिया पालकर मध्ये देखील 14 मध्ये 50. इथे सुपर कॅच पकडली आहे आणि इथे फलंदाज आमिया पालकर मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे 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 डीजे. थांबा. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आजपासून नाही तर परवाच्या DCL पासून या खेळाडूला मिस्टर कन्सिस्टंट या नावानं संबोधित केलं जात आहे आणि इथून पुढे देखील मिस्टर कन्सिस्टंट या नावानंच देखील या खेळाडूची ओळख मात्र आता पुढे होणार आहे. काय क्रिकेटपटू आहे हा. स्कोर मात्र अगदी 68 68 रन्स. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 2 विकेट गेलेल्या आहेत. आपण पाहिलं गेलं तर आपण सकाळच्या सत्रामध्ये मनोज मोहितेनं 14 बॉल मध्ये अर्धशतक ठोकलं. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये समीर सावंतनं 6 मध्ये 6 षटकं ठोकत असताना त्याचं अर्धशतक देखील 14 चेंडूमध्ये कंप्लीट झालं आणि आमिया पालकर मिस्टर कन्सिस्टंट यांच्या देखील 14 चेंडूमध्ये अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेतला आपण पाहिलंय. कमालचं अर्धशतक आपण कंप्लीट होताना बघितलंय. त्याचबरोबर आपण कालच्या दिवसामध्ये राहिद या खेळाडूला देखील 20 बॉल मध्ये 62 रन्स बनवताना पाहिले. त्यांनी 15 चेंडूमध्ये अर्धशतक बनवलं होतं. गोलंदाजी मार्कवरती गिरीश गोलंदाजी मार्कवरती असेल. रुपेश गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फुल टॉस बॉल आणि या रुपेशचा मात्र देखील वेलकम सुस्वागतम खरपोस समाच्या जतीनं घेतलाय. षटकार ठोकत असताना स्कोर बोर्ड 74. डीजे डीजे धन्यवाद. डीजे थँक्यू व्हेरी मच. पहिला बॉल षटकार आला. स्कोर बोर्ड 74 74 या आकड्यावरती आपण बघतोय. 74 रन स्कोर बोर्ड वरती जिथे आपण पाहायला गेलं तर चांगलं असं क्रिकेट. आमिया पालकरला सागर मर्चेंटेनं ज्या वेळेला ती कॅच पकडली होती काबिल तारीफ आणि त्याच्यानंतर इथे पुन्हा एकदा ट्रेडमार्क स्ट्रोक जिथे जतीन सालगावकर यांच्या बॅटमधून 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांचा बहुसार पाहायला मिळालाय. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर दोन्ही बाजून बघा गाड्या आपण मैदानाच्या आतमध्ये आणायचे नाहीयेत. आपण आतमध्ये या आणि स्पर्धेचा आनंद घ्या. आपली वाहनं मात्र मैदानाच्या बाहेर पार्क करा. चला आपण लगेच
समोर गोलंदाज पाहता येतं रुपेश. आता स्ट्राईक मात्र रोटेट होईल. स्कोरबोर्ड 79, 79 रन्स स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. आकाश सकपाळ देखील या चेंडूवरती आक्रमण चढवलंय आणि इथे 4 रन्स मिळतील. डीजे थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि स्कोरबोर्ड 83, 83 आकड्यावरती 83 रन स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा हो यावेळेला रडार मध्ये नाव देखा ना ताव देखा सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका था. वहां देखा जाए सुपर रन. थँक्यू थँक्यू थँक्यू. शेवटचा बॉल, शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. 89 रन्स स्कोरबोर्ड वरती. आणि इथे आपण पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर गमवले. क्षेत्ररक्षक ओंडला असेल, गिरीशनं सुरेख क्षेत्ररक्षण केलं. संघाची धावसंख्या झाली 90. जिंकण्यासाठी येणाऱ्या 30 बॉल मध्ये 91 धावांचं टार्गेट असेल. 30 मध्ये 91ची आवश्यकता आहे. थोडीशी विश्रांती ऐकूया. डीजे वरती एक सुमधुर संगीत.
डीजे 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 धन्यवाद 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 धन्यवाद. चला गोलंदाजी मार्क वरती शैलेश पवार या कडून गोलंदाजी करताना म्हणजेच आपल्याला शेअर्स कटअप पाहायला मिळेल. 30 बॉल मध्ये 91 धावांचा डोंगर पार करत असताना आपण सनरायझर्स दापोली या संघाचे ओपनिंग फलंदाज एका बाजूला आपण फलंदाज जावी अमृते आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार सुभान यांना आपण पाहताय. शेरच्या विरोधामध्ये कशा प्रकारची रणनीती असू शकणार हे देखील पाहावं लागेल. कव्हरच्या दिशेने एका खेळाडूला बाहेर काढलेले गेलेलं आहे तर एकाला डीप मिड विकेटच्या दिशेने बाहेर काढलंय. मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होते. तमाम रसिक मायबापांचं ऑनलाईन प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत. पहिलाच बॉल सुरेख टाकलाय आणि वाईडचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलाच चेंडू जिथे एक्स्ट्रा रन्स दिला श्रेयस कटऑफ करणं. पुढचा बॉल असेल आता फलंदाज जावी तयार असेल तिथे जिंकण्यासाठी अजून देखील 90 धावांची आवश्यकता. 30 बॉल मध्ये मोठा स्ट्रोक खेळायचा होता. अगदी जोरदार प्रहार करताना आपण अभिला पाहिलंय. एकच रन साधारण मिळून जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या मॅच मध्ये सुभानला खेळणं खूप गरजेचं आहे. इथून जिंकणारा संघ सरळ सेमीफायनलचं तिकीट बुक करून जाईल कारण ही क्वार्टर फायनलची मॅच संपूर्ण स्पर्धेतील महत्वाच्या मॅच मध्ये दोन्ही टीम खेळत आहेत. एका बाजूला तुम्ही जर पाहायला गेलं तर दापोली 11 हा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलात तर सनरायझर्स दापोली या दोन संघांमधलं बिग बॅटल. आणि त्याचबरोबर सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर साईराजी देसाई सरांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर मित्रांनो नुकतीच मागच्याच आठवड्यामध्ये आपण DCL पर्व 2 पाहिले. त्यांचे जे मुख्य आयोजक होते आमचे भावा पवार असतील साईराजी देसाई त्याचबरोबर शेखरदादा आगरे सर यांच्या माध्यमातून यावेळेला बघा सुभानच्या बॅटमधून आक्रमक स्ट्रोक 4 रन्स 6 रन षटकार आलाय. धन्यवाद डीजे थँक्यू. आणि त्याचबरोबर षटकार आलाय सुभानच्या बॅटमधून. आता तो पहिल्याच बॉल वरती सिक्सर ठोकत त्याचा इरादा जाहीर करतोय. इरादा स्पष्ट करताना दिसलाय. शेस कटअपकराच्या विरोधामध्ये ते आक्रमण होतं. सरळ यॉर्कर लाईनची डिलिव्हरी क्षेत्ररक्षक असेल सुमित जाधवचा रॉकेट थ्रू आहे तिथे. कमालचं क्षेत्ररक्षण सुमितच्या माध्यमातून आपण पाहिलंय. 1 रन मात्र मिळून जाईल. सुमित हा जो खेळाडू आहे सुरेख क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. म्हणजे हे जे आशय क्षेत्ररक्षक असेल म्हणजे सुमित जाधव असेल त्यानंतर संजू जो सॅमसन या नावाने प्रसिद्ध आहे दापोलीमध्ये देखील. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर बंटी या खेळाडूची देखील आपण चर्चा करत राहतो. क्षेत्ररक्षणाच्या यादीमध्ये त्यांच्या त्या खेळाडूची चर्चा असते. आणि ते अगदी जोरदार करत असताना बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली तिथे आणि केवळ 1 रन मिळून जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहताय 10 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. म्हणजे सुरुवात ज्यावेळेला दापोली 11 या टीमने केली त्याने देखील सुरुवात थोडीशी धीमी केली होती परंतु ज्या वेळेला नंतरला अमेय पालकरचा बल्ला जो मात्र चालला अगदी कमालचा 14 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं. त्याच्यानंतर जतीन सालगावकर यांनी देखील शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी देखणी फलंदाजी केली. येथे सुरेख स्ट्रोक असेल. पुन्हा एकदा सुमितच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होईल. विदाउट लॉस संघाची धाव संख्या आता क्षमा असावी. या ठिकाणी माणसं म्हटलं की चुका होणार आणि त्याच्यामध्ये बदल आम्हीच करून देणार. 1 चेंडू अजून देखील शिल्लक आहे.
शेवटचा बॉल आहे आणि ते हवाई यात्रेवरती पाठवलंय क्षेत्ररक्षक अगदी विलास. दापोलीचे दिनेश कार्तिक धावले तिथे, परंतु 6 रन्स मिळतील. षटकार आलाय, 1 चा खेळ समाप्त. धाव संख्या 16 रन्स. धाव संख्या 17 झाले. 17 रन्स स्कोरबोर्ड वरती 1 ओव्हर नंतर. आपण जर पाहायला गेलं तर इथे धुमाकूळ गाताना त्याचबरोबर नवाज भाई यांचं देखील पुन्हा स्वागत आम्ही करू, कारण या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचा किमती वेळ देखील त्यांनी दिलाय. गोलंदाजी मार्क वरती दापोलीचा हिरा या नावानं संबोधित करणारा गोलंदाज म्हणजेच आकाश सकपाळ या नावाची चर्चा मित्रांनो अगदी रत्नागिरीच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करत राहिलोय. तो खेळाडू म्हणजेच आकाश आहे. राऊंड द विकेट बॉल. पहिला चेंडू टाकला जाईल हवाई यात्रेवरती. मिस्टर कन्सिस्टंट चेंडूच्या खाली आहेत. इथे कॅच कुठे सोडतील अशी आणि सुपर कॅच. फलंदाज बाद. धन्यवाद 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 डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सी पॅराडाईज चे सर्व आदरणीय सागरशी मोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. आणि इथे मात्र कॅच पकडलेली आहे विलास मोरे यांनी. धन्यवाद डीजे 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 थँक्यू. त्याचबरोबर आकाश सकपाळ दापोलीचा हिरा या नावानं या खेळाडूला आपण नक्कीच संबोधित करतोय, ज्यानं तो आता मात्र हॅट्रिक चेंडूवरती असेल. इथे फलंदाज मात्र सागर वर्षेंना आपण पाहताय. सागर असा खेळाडू आहे ज्याच्याकडे अगदी चांगली क्षमता आहे, विद्वत्ता आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये संघासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. आणि आता देखील या मॅच मध्ये संघ अगदी कुठेतरी बॅकफुटला परतलाय. त्यावेळेला कशा प्रकारचा क्रिकेट खेळेल हे देखील पाहावं लागेल. आकाश सकपाळ ऑन हॅट्रिकचा बॉल. सागर तयार. चेंडूला खेळायचा स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, केवळ 1 रन्स मात्र मिळून जाईल. आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असताना 18 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. आकाशनं या सुरुवातीच्या 2 बॉल अगदी विकेट टेकिंग डिलिव्हरी टाकल्या होत्या आणि सरळ मात्र विकेट्स घेतल्या 2 बॅक टू बॅक. त्याच्यानंतर सागर आला, डिफेन्स केला, 1 रन, स्ट्राईक रोटेट. आवी अमृते स्ट्राईक मार्क वरती असेल तर दुसऱ्या बाजूला RGCR या एंड कडनं गोलंदाजी करत असताना म्हणजे रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट्स या एंड कडनं गोलंदाजी करत असताना आकाश सकपाळ दिसेल. ऑनला ड्राईव्ह केला डीप मध्ये मिस्टर कन्सिस्टंट. चेंडूच्या मागे आपल्याला पाहायला मिळू शकतील केवळ 1 रन्स. आणि त्याचबरोबर उद्या सकाळी ज्या टीमच्या मॅचेस आहेत 9:30 ला रिपोर्ट टाइमिंग असेल आणि 10 वाजता बरोबर पहिला बॉल या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पडेल.
उद्या बरोबर. आणि जर का वेळेमध्ये एखादा संघ उपस्थित राहिला नाही तर त्या संघाला 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल याची नोंद घ्या. आणि त्याचबरोबर आकाश सकपालच्या विरोधामध्ये सागर मर्चंडे हा फलंदाज मागच्या मॅचचा हिरो ठरणारा फलंदाज आपण पाहिलाय तो म्हणजे सागर मर्चंडे असेल, जिथे फ्रंट फूटचा वापर करत असताना केवळ आणि केवळ मात्र आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धाव संख्या 19 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. त्याचबरोबर 2 रन्स देऊन 2 विकेट आकाश सकपालने घेतलेले आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील जर तुम्ही पाहायला गेलं 18 बॉल मध्ये 72 रनची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि गोलंदाज मुसद्दीक फकी असेल. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग असेल. अभि अमृते थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय. 5 बॉल मध्ये 9 रन्स बनवले. दुसऱ्या बाजूला सागर मर्चंडेला 3 चेंडूंमध्ये 1 रन्स वरती घेताना पाहिलंय. यावेळेला अगदी दणदणीत स्ट्रोक असेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विलास मोरे यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पार. 4 रन्स. धन्यवाद डीजे 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 थांबा. त्याचबरोबर आमचे परम मित्र अक्षय मोरे सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर इथे गोलंदाजी मार्कवरती मिस्टर मुसद्दीक फकी म्हणजे DCL सीझन 2 मधला वन ऑफ द बेस्ट हा बॉलर होता जो इकॉनॉमिकल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. काय बॉलिंग टाकली होती त्या गोलंदाजानं. सुपर. तोच मुसद्दीक फकी आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. नो डाउट डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. नो डाउट. अभि तयार आहे. मुसद्दीक फकी पुन्हा एकदा चेंडूला सन्मानजनक हँडल केले. म्हणजे चौकार आल्यानंतरचा आपण शद्दोची कमालची गोलंदाजी पण पाहिली. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहताय तर अगदी प्रभावित करणारा गोलंदाजी करताना दिसेल. आडव्या बॅटने खेळत असताना आणि इथे मात्र बॅटची काढा घेतली गेली होती. कॅच पकडू शकले असते. तिसरा षटक इन प्रोग्रेस. या ओव्हरमधील शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमधील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धाव संख्या 23. 23 या आकड्यावरती स्थिरावले. ऑफला चांगला ड्राईव्ह केलेला आहे. केवळ 1 रन्स मिळून जाईल. आणि षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. स्कोर बोर्ड 24 या आकड्यावरती.
त्याचबरोबर या ठिकाणी परवेज शिरको सरांचं आगमन. परवेज भाई तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. तर 12 बॉल मध्ये अजून देखील पाहायला गेलं तर 67 रन्स पाहिजेत. गोलंदाजी मार्क वरती दापोलीचा दिनेश कार्तिक, विलास मोरे. पहिलाच बॉल विलासचा, मात्र षटकरच्या दिशेने चेंडू ठोकत स्वागत केले. वेलकम सुस्वागतम खरपूस समाचार 6 रन षटकार. डीजे थांबा. चला स्कोरबोर्ड पुढे सरकेल. धावसंख्या आता मात्र 30 या आकड्यावरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि अंपायरचा इशारा. इथे मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. स्कोरबोर्ड आपण पाहिलंय तर 31 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 60 रन्स पाहिजेत. 11 मध्ये 60 धावांची आवश्यकता. आता तुम्हाला त्या 11 बॉल पैकी 10 चेंडू षटकार ठोकावे लागतील तरच तुम्ही इथून जिंकू शकाल. 11 बॉल मध्ये 10 षटकार ठोकावे लागतील. हवाई यात्रेवरती मिस्टर कन्सिस्टंट चेंडूच्या मागे आहेत आणि इथं विकेटचं पतन. त्याचबरोबर आमचे परम मित्र अक्षय मोरे सरांचं आगमन झाले. सो त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. सरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. अक्षय मोरे माझे अगदी क्लासमेट आहेत. आम्ही लहानपणापासून एकत्र, अगदी स्कूलमध्ये असताना अगदी अक्षय मोरे, परंतु आज देखील महसूल विभागामध्ये अगदी ते मग्न असतात. असला मैदानाकडे जात विलास मोरे यांची भन्नाट गोलंदाजी. हो यावेळेला मो पुन्हा एकदा मिस्टर कन्सिस्टंट चेंडूच्या मागे आहेत. बॅक टू बॅक विकेट्स आहेत. वाह काय बॉलिंग चालली आहे. ये आहेत मैदानाच्या आतमध्ये विलास मोरे, दापोलीचे दिनेश कार्तिक. डीजे थँक्यू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर AB जोशी सरांचं आगमन झालेलं आहे. सर तुमचं देखील मनापासून स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आम्ही करतोय. जर हॅट्रिक झाली तर या ठिकाणी आपण जर गणेश एरवे सर यांच्याकडनं 200चा कॅश प्राइज असेल आणि आम्ही पालकरला AB जोशी सर यांच्याकडनं 100चा कॅश प्राइज दिलं जाईल सुपर कॅच पकडल्या. त्यामुळे डीजे धन्यवाद धन्यवाद. इथे कॅच जर का पकड, इथे जर एखाद विकेट आली तर गणेशजी एलवे सर यांच्याकडनं 200चं कॅश प्राइज विलास मोरे यांना दिलं जाईल, नवीन फलंदाज. परंतु इथे जोरदार अपील केली. येस आणि यस विलास मोरे सर यांना. त्याचबरोबर वेदांशु AB जोशी सरांचं आगमन झालेलं आहे. सर मनापासून खूप खूप स्वागत तुमचं. आणि उद्यापासून परवापर्यंत दोन्ही दिवस तुमची उपस्थिती प्रार्थनीय असेल. त्यामुळे सर्वांचं तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतोय. धन्यवाद सर. त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आदरणीय परेशजी मोहिते सरांचं देखील आगमन झालेलं आहे. परेश दादा तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. या ठिकाणी जाऊयात. विलास मोरे यांची बॉलिंग सुरेख चालली आहे.
ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय मिस्टर सॅमच्या हातामध्ये बॉल आहे, रनआउटचा खतरा असेल का, परंतु नाही, 1 रन्स वेगाने कंप्लीट होईल. आणि स्कोर बोर्ड या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पुढे सरकत असताना 32 या आकड्यावरती षटकातील अजून एक चेंडू मात्र शिल्लक असेल. गणेश हिरवे सरांनी कॅश प्राइज ला होतं, 200 रुपयाच्या कॅश प्राइजचे मानकरी ठरलेले आहेत. विलास मोरे ऑफला चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय सागर. आणि इथे 1 रन्स आपण बघतोय. षटक क्रमांक 4 चा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. त्याच्यामध्ये 5 विकेट देखील आपण पाहिल्यात. धन्यवाद धन्यवाद डीजे. 6 बॉल मध्ये आता 58 रनची गरज आहे. समीर सावंत गोलंदाजी मार्क होती. मिस्टर सॅम, शैलेश पवार या एंडकडनं गोलंदाजी करताना आपण पाहतोय. समीर सावंत बॅटिंग करताना गोल्डन डक, परंतु आता गोलंदाजीसाठी आले 6 मध्ये 58. समीर सावंत बॉलिंग मार्क वरती आहे. शॉट ऑफ लेंथ यावेळेला भिरकावलाय, फाईनला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1-2 का 4 मिळतील 4. ब्रँडेड चौकार. त्याचबरोबर AB जोशी सर आणि त्याचबरोबर बाबा सर यांना विनंती करतो की आपण मंचावरती आजनस्त व्हायचंय. सो त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूयात. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे देखील पाहावं लागेल. या बॉलवरती एक सिंगल आला आणि स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना 38 या आकड्यावरती खूप सारे रन्स पाहिजे. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल, परंतु तिथे नकार. आपण त्याचबरोबर भारंबे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. भारंबे सर तुमचं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर संपूर्ण ही मॅच संपल्यानंतरला सम्राट युवा संघटना जे दापोली आहेत त्याचे कोणतेही सदस्य कुठे जाणार नाहीत. त्यांनी इथे सर्वांनी थांबायचंय याची सर्वांनी नोंद घ्या. संघटनेच्या सर्व सभासदांना विनंती असेल की आपण कुठेच कुणी जाऊ नका. आणि इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी दुखापतग्रस्त आणि ही गोष्ट अगदी चांगली नसावी. आपण पाहताय म्हणजे समीर दुखापतग्रस्त नसावा. अगदी चांगली गोलंदाजी करतो म्हणजे नाहीये. सुरेख बॉल टाकलाय, सरळ जड मध्ये होता. शेवटचा एक चेंडू आणि आपण पाहिलं गेलं खूप सारे रन्स पाहिजे. ती संपूर्ण मॅच दापोली 11 या टीमच्या मुठीमध्ये. इथून जिंकणार संघ सरळ सेमीफायनलचं तिकीट. इथे फाईनला अगदी डीपला लावलं गेलं. याचा आता शॉर्ट बॉल येणार आहे.
आणि नक्कीच डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असेल केवळ तरच मिळणार नाहीत आणि मॅच मात्र जिंकलेली आहे आणि पहिलीच टीम सेमी फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळते दापोली 11 हा संघ मात्र सेमी फायनल साठी क्वालिफाय केलं जातोय अभिनंदन दापोली 11 सुपर क्रिकेट सो हार्ड लक बॉईज सनरायझर दापोली या टीमने देखील चांगले एफर्ट्स दिले संपूर्ण स्पर्धेमध्ये सो त्यांचं देखील मनापासून कौतुक आणि स्वागत अभय पालकर आपण कॅश प्राइज घेण्यासाठी या आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आपण एबी जोशी सर यांच्याकडे 100चा कॅश प्राइज अमेच्या कॅचेस साठी आलो होतं आणि हॅट्रिक साठी या ठिकाणी या संघटनेचे जे सल्लागार आहेत आदरणीय गणेश एल्वे सर यांच्याकडे विलास साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं आपण कॅश प्राइज ऍक्सेप्ट करण्यासाठी या विलास आपण गणेश एल्वे सर यांच्याकडे 200चं कॅश प्राइज आहे आणि आम्ही पालकर मिस्टर कन्सिस्टंट यांना देखील 100चा आपण कॅश प्राइज देतोय आणि त्याचबरोबर उद्याची पहिलीच मॅच असेल सिया स्पोर्ट्स आणि दापोली 11B या दोन संघांमधली पहिली मॅच असेल बरोबर सकाळी 10 वाजता पहिला चेंडू या मैदानामध्ये पडेल 9:30 ला दोन्ही टीमला रिपोर्ट करायचं आहे या ठिकाणी आपण 10 वाजता बरोबर मॅच चालू करणार आहोत दोन्ही टीमने लक्षात घ्यायचंय बरोबर परफेक्ट 10 वाजता जर का 10 नंतरला एखादा संघ लेट आला आणि एखादा संघ जर उपस्थित असेल तर मॅच 4 ओव्हरची असेल एका ओव्हरची पेनल्टी असू शकेल